संजय राऊत तुमच्या पक्षाचा गो गो झालेला आहे. तुमच्या पक्षाला महाराष्ट्रातनं चले जाव म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने सांगितलंय. आपल्या पक्षाची काय वाताहत झाली त्याचं आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था सक्षम होती, सक्षम आहे आणि सक्षम राहणार. महाराष्ट्रात अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय. कृपया आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेची बदनामी करू नका. स्वतःचं राजकीय भांडवल करायचं, स्वतःची राजकीय पोळी भाजायची, यासाठी इथल्या शिक्षण व्यवस्थेला दोष देणं बंद करा. ज्या पद्धतीनं रोज उठून खोटं बोलायची सवय तुम्हाला लागली आणि तुम्ही सांगतायत की शिक्षणाचा आईचा गो झालाय, संजय राऊत त्यात शिक्षणाचा काही झालेला नाहीये. तुमच्या पक्षाचा काय गोगो झालेला आहे आणि पक्षाला कसं गो बॅक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. रोज उठून पेपरफुटी होते अशी खोट्या अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार करतायत आणि संजय राऊत तुम्ही करतायत, हर्षवर्धन सपकाळ करतायत. परंतु एकही पुरावा, पेपर फुटल्याचा एकही पुरावा ना संजय राऊत देऊ शकले, ना रोहित पवार देऊ शकले, ना हर्षवर्धन सपकाळ देऊ शकले. सरकार अतिशय खंबीर आहे, सरकार अतिशय सजग आहे. कुठेही महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी झालेली नाही. काल देखील MPSCने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं, CETच्या सेलच्या अध्यक्षांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर रोहित पवार मूग गिळून गप्प बसले, हर्षवर्धन सपकाळ मूग गिळून गप्प बसले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटं बोलल्याबद्दल त्यांच्यावर आमचे आमदार अभिमन्यूजी पवार यांनी तक्रार देखील दाखल केली आहे की नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केला जातोय. त्यामुळे संजय राऊत गो बॅक कुणाचा झाला आणि कुणाच्या आईचं काय झालं हे महाराष्ट्राने बघितलंय, त्याचं आत्मपरीक्षण करा. संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका राहुल गांधी आहेत आणि या पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज खोटं बोलण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ करतायत. खरं तर पूर्वी जनरल डायर म्हटलं जायचं, परंतु हर्षवर्धन सपकाळ आता जनरल लायरच्या भूमिकेत आहेत. रोज उठायचं, खोटं बोलायचं, एवढंच काम हर्षवर्धन सपकाळ यांना जमतंय. हर्षवर्धन सपकाळ तुमच्या आकांना जाऊन विचारा, राहुल गांधींना जाऊन विचारा की पंजाबमध्ये पेपरफुटी झाली, कर्नाटकमध्ये पेपरफुटी झाली, त्याच्यावर काय कारवाई केली? कुणावरही कारवाई केली नाही. उलट महाराष्ट्रामध्ये ना MPSCचा पेपर फुटला, ना CETचा पेपर फुटला. त्याबद्दल MPSCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण केलं, CETच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं. बरं, तुमच्याकडे एक पुरावा, हर्षवर्धन सपकाळ जे जनरल लायरच्या भूमिकेत, त्यांना माझं आव्हान आहे, तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो पुरावा सादर करा. तुम्हाला एकही पुरावा सादर करता येत नाही, फक्त खोटं बोलता येतं. त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाहीत, तर जनरल लायर आहेत. काल आम्ही स्पष्ट सांगितलं की लातूरमध्ये त्या विद्यार्थ्यांना 60% आसपास गुण मिळालेत. CET परीक्षेमध्ये पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक असतो. पर्सेंटेजमध्ये 100% 98 गुण मिळाले तर 98% होतात, पण पर्सेंटाईलमध्ये 200 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला 160 गुण मिळाले, तो त्या वर्षीचा टॉपचा असेल तर त्याला 100% पर्सेंटाईल म्हटलं जातं आणि त्याच्यापेक्षा एक गुण कमी असेल तर 99% पर्सेंटाईल येतं. पण काँग्रेसला आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही, हर्षवर्धन सपकाळ आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही. त्यामुळं त्यांना पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामधला फरक देखील कळत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये 159 गुण मिळाले तर त्याला 99% पर्सेंटाईल मिळू शकतात. 200 पैकी 159 गुण म्हणजे 99% पर्सेंटाईल मिळू शकतात. याचं साधं भान ना काँग्रेसच्या प्रवक्त्याला आहे, ना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आहे. त्यामुळं ज्यांना पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधलं फरक कळत नाही त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर, देवेंद्रजी फडणवीसांवर टीका करू नये, कारण ते जनरल लायरच्या भूमिकेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना CET मध्ये चांगले गुण मिळतात आणि 12वीची परीक्षामध्ये थेरी असतं, लिहिण्याची तयारी असावी लागते. 3 तासाचा 100, काही ठिकाणी 100 मार्काचा प्रश्न असतो, 100 मार्काचा पेपर असतो.
त्याच्यामध्ये अनेकांना 60% गुण मिळतात, पण सीईटी मध्ये त्यांना चांगली रँक मिळते, कारण सुरुवातीपासून ते सीईटीचा अभ्यास करतात. हा फरक दोन परीक्षेतला ना काँग्रेसला लक्षात येतोय, ना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना लक्षात येतोय. त्यामुळं अफवा पसरवण्याचं काम हे काँग्रेसकडनं केलं जातं. बरं, सीईटी आजपासून अस्तित्वात आहे का? काँग्रेसच्या काळापासून सीईटी अस्तित्वात आहे. त्याही काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये टॉपचे गुण मिळायचे आणि 12वीच्या परीक्षेत 50% 60%च गुण मिळायचे. हे काँग्रेसच्या काळात देखील झालेलं आहे. मोठेगावकर, शिवराज मोठेगावकर हे अमित देशमुख यांचे कार्यकर्ते. अमित देशमुखांचं कुंकू लावलं म्हणून मोठेगावकरांनी जाहीर सभेमध्ये प्रचार केला होता. हर्षवर्धन सपकाळांना मी काल सवाल विचारला होता की तुम्ही अमित देशमुखांना आणि शिवराज मोठेगावकरांना प्रश्न विचारणार आहात का की नीटचा पेपर कुणाच्या सांगण्यावरनं फोडला होता. याबद्दल हर्षवर्धन सपकाळ मूग गिळून गप्प आहेत. त्यांना आता दातखिळी बसली आहे. त्यांना आता तोंड सुजलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की मोठेगावकरांचे आणि अमित देशमुखांचे थेट संबंध आहेत. काँग्रेसच्या व्यासपीठावर येऊन आम्ही देशमुखांचं कुंकू लावलं म्हणून सांगणारा मोठेगावकर, त्याला सीबीआयने अटक केलंय, जेलमध्ये टाकलंय. हर्षवर्धन सपकाळ हिम्मत असेल ना तर मोठेगावकर बद्दल अमित देशमुखांना जाब विचारा, प्रश्न विचारा आणि मग भारतीय जनता पार्टीला या संदर्भात भूमिका सांगायला सांगा. संजय राऊत यांनी आरोप केलाय महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था रसातळाला गेली, त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत आणि केंद्रामध्ये मोदी आणि शाह आहेत असं ते म्हणतात. संजय राऊत, तुमच्या मुघलांचा इतिहास या शिक्षण व्यवस्थेतनं हटवल्यामुळं तुमची पोटदुखी होते. धर्मेंद्र प्रधानजी यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले. ज्या औरंगजेब फॅन क्लबचं कौतुक करताना संजय राऊत तोंड फाटेपर्यंत औरंगजेब फॅन क्लबचं कौतुक करतात, त्या बाबराचं कौतुक करतात, मुघलांचं कौतुक करतात, अब्दालीचं कौतुक करतात. या मुघलांचा आणि अब्दालीचा इतिहास हा या अभ्यासक्रमातनं हटवण्यात आलाय. त्यामुळं संजय राऊतांची खरी पोटदुखी ही शिक्षण व्यवस्था नाही आहे, तर आपल्या आकांचा इतिहास, आपल्या मुघलांचा इतिहास या पुस्तकातून हटवला, त्याचा राग संजय राऊत आणि त्यांच्या कच्च्या बच्चांना आहे. परंतु संजय राऊत लक्षात घ्या, इथं आता मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाईल. इथं महाराणा प्रतापांचा इतिहास शिकवला जाईल. तुमच्यासारखं मुघलांचं कौतुक करणं आता बंद झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला शिक्षण व्यवस्था वाईट वाटते आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र चालवण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी संजय राऊतांकडनं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. नवीन शाळांना मंजुरी मिळवण्यासाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलवर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात असं त्यांनी गंभीर आरोप केला आहे. संजय राऊतांकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी पुरावे दिले पाहिजे. पुरावे असतील तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. परंतु संजय राऊत, शिक्षक भरतीमध्ये तुमचं सरकार असताना लाखो रुपये लुटणारे तुम्ही, मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीमध्ये 25 वर्ष ज्यांनी लूट केली, 25 वर्ष पैसे घेऊन शिक्षकांची भरती संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने केली, त्यांनी कृपया शिक्षकांबद्दल आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं. कारण शिक्षणाचा आणि संजय राऊतांचा काय संबंध आहे? संजय राऊत 25 वर्ष झालं खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या खासदार निधीतनं एखादी शिक्षण संस्थेला देणगी दिली असेल तर सांगावी. संजय राऊतांनी शिक्षण व्यवस्थेसाठी आपण राज्यसभेमध्ये एखादा प्रश्न जरी विचारलेला असेल तरी तो माध्यमांसमोर येऊन सांगावा. संजय राऊत, तुमचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का? तुमचा आणि गांजाचा संबंध आहे. तुम्ही गांजापुरतं बोला. शिक्षण व्यवस्था बघण्यासाठी अनेक लोक सक्षम आहेत, ते व्यवस्थित सांभाळतायत. एसआर साठी मोठ्या प्रमाणात जे शिक्षक सध्या कामाला लागले, त्यावर संजय राऊतांनी विचार केली की तुम्ही भरती का करत नाही, शिक्षकांना या कामाला का घेऊन बसता? महाविकास आघाडीचं सरकार असताना शिक्षकांना तुम्ही काय काय कामं लावली होती संजय राऊत, तुम्हाला आठवते का? कोविडच्या काळामध्ये सर्वेक्षण करण्याचं काम शिक्षकांना दिलं होतं, हे तुम्हाला आठवतं का? ज्या वेळेला लोक वाईट अवस्थेत होते त्यावेळेला तुम्ही शिक्षकांना सोडलं नाही. शिक्षण व्यवस्थेबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. त्यांचा आणि शिक्षण व्यवस्थेचा काहीही संबंध नाही. अनेक वर्षांपासून निवडणुकीची कामं असतील, SIRची कामं असतील, 2002ला जेव्हा SIR झालं तेव्हा देखील शिक्षकांनीच SIRची कामं केली होती. आता उलट
SIR ची कामं वेगवेगळ्या विभागातल्या अनेक कर्मचाऱ्यांना दिली आहे. फक्त शिक्षकांवर जबाबदारी नाही, तर अनेक विभागाचे कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी झालेत. त्यामुळं विनाकारण संजय राऊतांनी वावड्या उठवण्याचं काम करू नये. संजय राऊत आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. संजय राऊतांनी काल भाजपच्या काही सदस्यांनी लोकसभेत भाषण केलं, त्यावर टीका केली आहे. ते म्हणतात की भाजपचे काही सदस्य मूळ विषयावर बदल देतात आणि पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसवर त्यांनी टीका केली, अत्यंत गंभीर आहे. म्हणजे पंडित नेहरूंवर टीका केली की संजय राऊत पुढे धावून यायला लागलेत. राहुल गांधींवर टीका केली की संजय राऊत पुढे धावून यायला लागलेत. सोनिया गांधींवर टीका केली की त्यांचं कौतुक करण्यासाठी संजय राऊत पुढे येतात. या सोनिया गांधींचा करप्शन क्वीन म्हणून सामनामध्ये हेडलाईनमध्ये उल्लेख केला होता. संजय राऊत तुम्हाला आठवतं का? या सोनिया गांधींसमोर हिजडे झुकतात असं बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं. हे संजय राऊतांना आठवतं का? आता फक्त आणि फक्त राज्यसभेची खासदारकी मिळवायची, यासाठी संजय राऊत राहुल गांधींची चाटुगिरी करतायत. पंडित जवाहरलाल नेहरूंवर कोणी टीका केली की लगेच संजय राऊत पुढे येत आहेत. संजय राऊत, काँग्रेसची गुलामी सोडून द्या. आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि खासदारकीसाठी तुम्ही काँग्रेसची गुलामी करणार असाल तर या देशातल्या जनतेने काँग्रेसचं जहाज याआधीच बुडवून टाकलेलं आहे आणि उभाटा गटाचं जहाज देखील काँग्रेसच्या नादाला लागल्यामुळं बुडणार आहे. काल जे सत्ताधाऱ्यांचा आरोप केला राहुल गांधींवर, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं राहुल गांधी यांच्या भाषणाकडे. आज राहुल गांधी योग्य उत्तर देतील असं संजय राऊतांचं म्हणणं. राहुल गांधींचं भाषण होणार नाही तर राहुल गांधींचा कॉमेडी शो होणार आहे आणि कॉमेडी शो ऐकण्यासाठी संपूर्ण देशातील जनता उत्सुक असते. कॉमेडी विथ कपिल शर्मा बघण्यासाठी TRP चांगला असतो. चला हवा येऊ द्याचा TRP चांगला असतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा याचा TRP चांगला असतो. तसं राहुल गांधींचा संसदेतला कॉमेडी शो बघायला देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इच्छुक आहेत. सगळे महाराष्ट्रातले नागरिक इच्छुक आहेत, देशातले नागरिक इच्छुक आहेत. आता राहुल गांधी आज संसदेमध्ये येऊन काय कॉमेडी शो करतात हे बघायला पाहिजे. कारण राहुल गांधींना फक्त परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करायची, परदेशामध्ये जाऊन भारताला शिव्या द्यायच्या एवढंच काम जमतंय. आज ते नवीन कुठला कॉमेडी शो व्यक्त होतात आणि नवीन कुठला कॉमेडी शो करतात याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे. संजय राऊत, राहुल गांधींची गुलामगिरी करणं सोडा. तुम्हाला ते कदाचित खासदारकीचं तिकीट देतील, पण आयुष्यभर संजय राऊतांना राहुल गांधींचा कॉमेडी शो ऐकावा लागेल, एवढंच मला सांगायचं आहे. खासदार कंगना राणावत यांचं वक्तव्य जे आहे ते गटार छाप असा झेंझीचा उल्लेख. नाही, त्यांनी जेनझींचा गटार छाप असा उल्लेख केलेला नाही. ज्या आंदोलनामध्ये विद्यार्थी नव्हते, काही समाजकंटक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल अपशब्द वापरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वर्गवासी झालेल्या आईबद्दल काही लोक अपशब्द वापरत होते. ते विद्यार्थी नव्हते, ते जेनझी नव्हते. अशा लोकांबद्दल कंगना राणावत यांनी ते शब्द वापरलेला आहे. ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही समाजकंटक घुसले होते, विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही अर्वाच्य भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणारी लोक घुसले होते, त्याबद्दल कंगना राणावत बोललेत. कुठेही त्यांनी जेनझी किंवा विद्यार्थ्यांचा अपमान केलेला नाही. एकीकडे पेपर फुटीच्या घटना आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. दुसरीकडे पुण्यामध्ये आहेत बोगस डिग्री 3 लाखांमध्ये देण्यात असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. संजय राऊत त्याबद्दल असं म्हणाले की ऑक्सफर्डची बोगस डिग्री मुंबईमध्ये छापली जाते. आता संजय राऊतांना ऑक्सफर्ड विद्यापीठावर देखील शंका उपस्थित करतात. म्हणजे संजय राऊत एवढे मोठे झाले का की त्यांना आता ऑक्सफर्ड बद्दल देखील शंका उपस्थित केली जाते. संजय राऊत, तुमचा आणि ऑक्सफर्डचा काही संबंध आहे का? तुमचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठेही बोगस डिग्री मिळत नाही. आता संजय राऊत महाराष्ट्र सोडून आता ऑक्सफर्ड बद्दल शंका घेऊ लागले तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. त्याबद्दल ऑक्सफर्ड उत्तर देईल. परंतु मला रोहित पवारांना देखील सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की 3 लाख रुपयामध्ये कुठेतरी बोगस डिग्री मिळते. तर रोहित पवारांनी अशीच 3 लाख रुपये देऊन बोगस डिग्री घेतलेली आहे का, याचं पहिलं उत्तर दिलं पाहिजे. रोहित पवार, तुमची डिग्री खरी आहे का तुम्ही देखील अशीच 3 लाख रुपये देऊन डिग्री घेतली, हे एकदा महाराष्ट्राला सांगा. आणि तुमच्याकडे त्या संदर्भात काही पुरावे असतील, नुसतं हवेमध्ये गोळीबार करू नका, पत्रकार परिषद घेऊ नका. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर शिक्षण विभागाला ते पुरावे सादर घ्या.
कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, कुणालाही सोडली जाणार नाही. परंतु रोहित पवार यांनी आपण स्वतः मिळवलेली डिग्री बोगस आहे का खरी आहे हे एकदा सांगितलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेतील सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, त्याचबरोबर समितींचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांना आता इनोव्हा गाड्या आहेत त्या पाहिजे आहेत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव देखील आहे तो देण्यात आलेला आहे. 6 महिन्यांपूर्वीच कुठेतरी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या, मात्र त्या गाड्यांनी त्रास होतोय अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येतं. संजय राऊत त्यावर असं म्हणतायत की BMW गाड्या पाहिजेत. संजय राऊत उद्धवजी ठाकरेंच्या ताफ्यामध्ये BMW आहेत का मर्सिडीज आहेत हे एकदा महाराष्ट्राला येऊन सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये किती मर्सिडीज आहेत, आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये किती BMW आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. जे स्वतः BMW मर्सिडीजच्या खाली फिरत नाहीत ते आदित्य ठाकरे, ते उद्धवजी ठाकरे आणि ते जनाब संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यामध्ये कुठल्या गाड्या होत्या? आज उद्धवजी ठाकरे ना मुख्यमंत्री आहेत ना आमदार आहेत, तरी देखील उद्धवजींच्या ताफ्यामध्ये BMW असतात, मर्सिडीज गाड्या असतात. आदित्य ठाकरेंच्या ताफ्यामध्ये BMW आहेत, मर्सिडीज आहेत. संजय राऊत हे कुणाच्या पैशातनं आलेले आहेत? या BMW आणि मर्सिडीज उभाटा गटाला आदित्यजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना नेमकी कोणी कोणी गिफ्ट केले आहेत याची यादी आमच्याकडे आहे. संजय राऊत तुम्हाला गाड्या कोणी गिफ्ट केल्यात याची यादी देखील महाराष्ट्रामध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ज्यांनी इतरांकडनं BMW गिफ्ट घेतल्यात, ज्यांनी इतरांकडनं मर्सिडीज गिफ्ट घेतल्यात आणि ज्यांच्या ताफ्यामध्ये फक्त BMW आणि मर्सिडीज असतात, उद्धवजी ठाकरेंकडे आज कुठलं पद आहे की ते BMW आणि मर्सिडीज घेऊन ताफ्यामध्ये फिरतायत? आदित्य ठाकरे नेमकं कोणाकडनं आलेल्या गिफ्ट आलेल्या मर्सिडीज आणि BMW घेऊन फिरतायत याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ताफा कमी करण्याच्या सूचना दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपला ताफा कमी केला. आज देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये 3 ते 4च गाड्या असतात आणि कुठेही BMW मर्सिडीज देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये नसतात. संजय राऊत तुमच्या ताफ्यात असलेल्या BMW आणि मर्सिडीज नेमक्या कोणाकडनं गिफ्ट मिळतात याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या. राज्यामध्ये पेपर फुटीचे जे सगळे प्रकरण सुरू आहेत, त्यावर काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, हे टार्गेट जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच प्रामुख्याने करताना पाहायला मिळते. नाही, आंब्याला दगड मारण्याची सवय सगळ्यांनाच असते. जो व्यक्ती काम करू शकतो, जो व्यक्ती चांगला असतो त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच जातं. परंतु लक्षात घ्या, देवाभाऊ अतिशय सक्षम आणि समर्थपणे महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील 14 कोटी जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी कोणी नाही. रोहित पवार यांना मतदारसंघ सांभाळता येत नाही. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीसांना कितीही टार्गेट केलं तरी फरक पडणार नाही. इथली शिक्षण व्यवस्था, परीक्षा, MPSC, CET सुरळीत चालवण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करतंय, देवाभाऊंचं सरकार करतंय. परंतु महाराष्ट्र यांना सुरळीत चालू द्यायचा नाही. महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याची सुपारी ही रोहित पवारांनी घेतली, हर्षवर्धन सपकाळांनी घेतली. त्यामुळं ते देवाभाऊंना टार्गेट करतायत. पण काळजी करू नका, देवाभाऊ अशा अनेक आरोपांना पुरून उरलेले आहेत आणि जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे रोहित पवारांनी कितीही बोटं मोडली आणि हर्षवर्धन सपकाळांनी आका म्हटलं काय आणि फुका म्हटलं काय, ज्यांना रोज फुकायची सवय असते त्यांनी या भानगडीत पडू नये. महापालिकेमधला प्रश्न होता की एकूणच गाड्यांचा प्रस्ताव तरी स्कॉर्पिओवरनं इनोव्हा घेण्यात याव्या अशा प्रकारची मागणी. मी महापालिकेच्या प्रस्तावाबद्दल पूर्ण माहिती घेतली. महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही. महापालिका दर 6 महिन्यांनी भाडे तत्वावर गाड्या घेते आणि या भाडे तत्वावर गाड्या घेत असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे की या गाड्या घेण्याचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकरांचा देखील या प्रस्तावाला पाठिंबा होता. आता महापालिकेच्या काही लोकांना
म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, सभागृह नेते असतील, गटनेते असतील, विरोधी पक्षनेते असतील, यातल्या काही पदाधिकाऱ्यांना गाड्या मिळतात. महापालिकेकडनं त्यांना गाड्या दिल्या जातात आणि या गाड्या भाडे तत्वावर मुंबई महापालिका घेते. या गाड्यांची हाईट जास्त आहे, या गाड्यांची उंची जास्त आहे. त्यामुळं तेवढ्याच किमतीत येणाऱ्या, तेवढ्याच भाड्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या गाड्या आम्हाला सोयीच्या आहेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्यासह सर्व लोकांनी केली. त्यानंतर हा प्रस्ताव आला. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेण्याच्या आधी जर का किशोरीताई पेडणेकरांना याबद्दल विचारलं असतं तर संजय राऊतांना लक्षात आलं असतं की किशोरीताईंची देखील मागणी होती की या गाड्या उंच आहेत, त्या उंच गाड्यामध्ये बसायला आम्हाला त्रास होतो, त्यामुळं उंच गाड्या न घेता त्याच रेंटमध्ये तेवढ्याच भाड्यानं दुसऱ्या गाड्या ज्या कमी उंचीच्या आहेत त्या गाड्या आम्हाला द्या, अशी मागणी किशोरीताई पेडणेकर यांच्यासह उपमहापौर असतील, बाकी सर्व पदाधिकारी आहेत, यांची होती आणि त्या संदर्भात हा प्रस्ताव आलाय. मुंबई महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही. मुंबई महापालिका भाडे तत्वावर गाड्या घेते. 6 महिन्यामध्ये ह्या भाडे तत्वावर दुसऱ्या गाड्या घ्याव्यात, अशी सर्वांची मागणी होती. त्याला किशोरीताईंचा देखील त्या बैठकीमध्ये पाठिंबा होता. परंतु संजय राऊतांना किशोरीताईंना फोन न करता खोटं बोलायची सवय आहे. आता सुषमा अंधारेंनी सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना गाड्या देतात. अहो किशोरीताई, एकाही नगरसेवकाला गाडी मिळत नाही. मुंबई महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, कुठल्याही नगरसेवकाला मुंबई महापालिका गाडी देत नाही. हे साधं नागरिक शास्त्र देखील ज्या सुषमा अंधारेंना माहीत नाही त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करू नये. आधी नागरिक शास्त्राचा अभ्यास करा. तुम्हाला नागरिक शास्त्र येत नसेल, तुम्हाला माहीत नसेल तर एखादं प्रशिक्षण रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये आम्ही द्यायला तयार आहोत. रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये वेगळे प्रशिक्षण शिबिर ठेवले जातात. त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालात तर तुमच्या डोक्यातला अंधार कमी होईल. परंतु तुम्हाला अंधारात राहायची सवय असेल तर अंधारेबाईंना आम्ही काहीही करू शकत नाही, कारण अंधारेबाईंचा आणि लोकांचा काहीही संबंध नाही. त्यांनी मागे एकदा निवडणूक लढली होती तर त्यांचं मला वाटतं 250-300 मतं घेऊन डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यामुळे त्यांना कुणी नगरसेवक झाले की पोट दुखतंय, कुणी जिल्हा परिषद सदस्य झाले की पोट दुखतंय, कुणी आमदार झाले की पोट दुखतंय. मला आमदार करता का आमदार म्हणून ज्या सुषमा अंधारे 12 पक्षामध्ये फिरून आल्यात तरी देखील त्यांच्या जीवनातला अंधार दूर झाला नाही आणि आमदारकी मिळाली नाही. त्यामुळे आता ते नगरसेवकांना गाड्या दिल्या जात आहेत, अमुकांना गाड्या दिल्या जात आहेत म्हणून अशा अफवा पसरवण्याचं काम करतायत. सुषमाताई, थोडासा नागरिक शास्त्राचा अभ्यास करा, थोडा प्रशासनाचा अभ्यास करा. नसेल जमत तर रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये येऊन ट्रेनिंग घ्या. आम्ही तुमच्या डोक्यातला अंधार दूर करू. गाड्या खरेदी केलेल्या आहेत असं कळतं आहे फेब्रुवारीमध्ये. गाड्या खरेदी केल्या जात नाही, गाड्या भाडे करारावर केल्या जातात, अशी माहिती मला महापालिकेच्या पदाधिकाऱ्याने दिली. तथापि सभागृह नेते गणेशजी खणकर या संदर्भामध्ये दुपारी सविस्तर आपल्या सगळ्यांना माहिती देत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून माझी जी माहिती आहे त्यानुसार मुंबई महापालिका गाड्या खरेदी करत नाही तर गाड्या भाडे तत्वावर घेते. तरी देखील या संदर्भात अधिकृत माहिती सभागृह नेते दुपारी पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत. महापौरांच्या खासगी स्त्रिया आहेत, त्यांना 50,000 रुपये पगार जो आहे मान्य केला जातो, परंतु नगरसेवकांना मात्र 25,000 आहे. त्याचप्रमाणे महापौरांच्या 3 महिन्याच्या प्रसिद्धीसाठी 10 लाख रुपयाचे टेंडर मंजूर केले असा किशोरी पेडणेकरांनी आरोप केला. मुळामध्ये नगरसेवकांना पगार नसतो, ते मानधन असतं. त्यामुळं नगरसेवकांनी सामाजिक काम म्हणून ती जबाबदारी स्वीकारलेली असते. मग हेच कंपॅरिझन केलं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाख रुपयामध्ये पगार असतो. अनेक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 2-2 लाख रुपये पगार असतो आणि नगरसेवकांना 25,000च मानधन असतं. नगरसेवकांनी मानधनांवर काम करावं ही अपेक्षा आहे. नगरसेवकांनी स्वतःहून स्वीकारलेलं ते काम आहे. त्यामुळं नगरसेवकाने आम्हाला 5 लाख मानधन द्या, आम्हाला 10 लाख मानधन द्या अशी मागणी करणं योग्य नसतं. कारण नगरसेवकांनी हे जनतेचे सेवक असतात. आम्ही स्वतःला सेवक म्हणून आम्ही स्वतःच्या इच्छेखातर नगरसेवक झालेला असतो. त्यामुळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं मानधन आणि नगरसेवकांचं मानधन याच्यामध्ये कंपॅरिझन करू नये. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो तर नगरसेवकांना मानधन असतं. हा फरक किशोरीताई आपण लक्षात घेतला पाहिजे.
त्यामुळे एखाद्या सहाय्यक आयुक्तांना 2 लाख पगार आहे आणि नगरसेवकांना तुम्ही 2 लाख मानधन द्या, अशी मागणी करणं किंवा अशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. किशोरीताई पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या, त्यांना हे सगळं माहिती आहे. परंतु किशोरीताईंना आता महापौर पद गेल्यामुळे कदाचित थोडं जास्त अस्वस्थ वाटतंय. काही दिवस जातील की त्यांना लक्षात येईल की आपलं महापौर गेलेलं आहे, आपण आता विरोधी पक्ष नेते पदाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळं कदाचित त्या अशा पद्धतीच्या भूमिका मांडत असतील. चित्तूरमध्ये 20% तिला सरकारच्या धोरणाविरोधात 4 ऑगस्टला मोर्चाची घोषणा केली. दिल्ली टॅक्सी पोलीस ट्रान्सपोर्ट असोसिएशन. नाही, प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो. शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने कोणीही आंदोलन मोर्चा करत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. खूप खूप धन्यवाद.